सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्याने मुंबईकरांना तिसरा धक्का लागलेला आहे। सध्या मी मुंबईच्या पेट्रोल पंपावरती आहे आणि याच ठिकाणी खरं तर सीएनजी गॅस देखील भरला जातो आणि आपण पाहत आहोत की खरं तर 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या आणि पीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे। डोमेस्टिक गॅस एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्याने महानगर गॅस लिमिटेडकडून ही वाढ करण्यात आलेली आहे आणि आपण पाहत आहोत की पीएनजीचे दर 1 रुपये तर सीएनजीचे जे दर आहे ते 1.5 रुपयांनी किलोप्रमाणे वाढल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहत आहोत की सातत्याने जशा पद्धतीने महागाई वाढते आहे, सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, त्याच्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। महानगर गॅसने दिलेला प्रसिद्धीपत्रक जे आहे त्याच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत की पेट्रोल आणि जे डिझेलचे दर आहे त्याच्या तुलनेमध्ये आता सीएनजीचे दर देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळतात। जवळपास आपण बघतो की एकूणच मुंबईकरांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे। खरं तर अनेक ठिकाणी जशा पद्धतीने आपण बघतो महागाई वाढत असताना आता मुंबईमध्ये सीएनजीचे आणि पीएनजीचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो आणखी जास्त महाग होणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना दिलासा नेमका कधी मिळणार आणि कसा मिळणार हा प्रश्न अनेकांना आता पडलेला आहे। कॅमेरामन रोहितसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।